In the previous lecture or in the last lecture, we have seen neuron, neuroglial cells, and properties of nerve fibers. Okay, now in this lecture, we are going to see the phenomenon of synapse. ओके, आता सिनॅप्स म्हणजे काय आहे बघा. आपण कशाला म्हणतो सिनॅप्स? न्यूरॉन तर आपण बघितलं आहे, न्यूरोग्लियल सेल्स पण आपण बघितले आहे. मग आता सिनॅप्स काय आहे? ओके, यू कॅन सी वन डायग्रॅम ऑन युअर स्क्रीन. ओके, इट इज लेबल्ड विथ सिनॅप्टिक ट्रान्समिशन. ओके, मग या डायग्रॅममधून आपल्याला समजणार आहे की सिनॅप्स म्हणजे काय. ओके, या डायग्राममध्ये तुम्हाला वरच्या साईडला एक लेबल दिलेला आहे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, आणि डायग्रामच्या एकदम बेसला तुम्हाला डार्कमध्ये लिहिलेलं आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे हे दोन न्यूरॉन आहेत, नर्व सेल्स म्हणता येईल आपल्याला, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. या दोन्हींच्यामध्ये जे काही इम्पल्सेस ट्रान्समिट होतात त्या प्रोसेसमध्ये हेल्प करणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सिनॅप्स. या दोन्हींच्या मध्ये असतो सिनॅप्स. ओके, आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय की सगळ्यात वरती तुम्हाला नंबर 1 असं लिहिलेला नर्व इम्पल्स दिसतोय. म्हणजे एका न्यूरॉनमधून नर्व इम्पल्स खाली येतोय. ॲरोने तो दाखवलेला आहे. ते नर्व इम्पल्स कुठे जातात तर कॅल्शियम गेटेड आयनकडे. CA21 CA21 असं लिहिलेलं आहे त्या डायग्रामजवळ. 2 नंबर असं लिहिलेलं आहे, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स. तिथंपर्यंत हा इम्पल्स जातो. ज्यावेळी हा इम्पल्स तिथं जाणार आहे त्यानंतर ते CA++ काय करणार आहेत की सेंटरला जे सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता सर्क्युलर रिंगमध्ये जे सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत, हे कॅल्शियम गेटेड आयन चॅनल्स काय करतात, कॅल्शियम आयन्स पाठवतात. आणि हे कॅल्शियम आयन्स या सिनॅप्टिक वेसिकल्सना न्यूरॉनच्या टर्मिनल साईडला पाठवतात. बघा, तुम्ही बघू शकताय की गोल गोल जे वेसिकल्स आहेत सिनॅप्टिक वेसिकल्स, ते त्या न्यूरॉनच्या टर्मिनल साईटमध्ये येतात. आणि जिथं नंबर 3 लिहिलेला आहे तिथं बघा, हे वेसिकल्स अटॅच होतात मेम्ब्रेनला. आणि ज्यावेळी अटॅच होतात त्यावेळी त्याच्या आतमध्ये असणारे जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत, आता या सिनॅप्टिक वेसिकलच्या आतमध्ये न्यूरो ट्रान्समीटर आहेत. आणि न्यूरो ट्रान्समीटरचा सिनॅप्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. ओके, मग यातले जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत ते रिलीज होतात कुठं, मधल्या गॅपमध्ये. म्हणजे 2 न्यूरॉनच्या मध्ये तुम्हाला गॅप दिसतोय तिथं हे वेसिकल छोटे छोटे राऊंड तुम्हाला दिसत आहेत. ओके, मग हे न्यूरो ट्रान्समीटरचे छोटे छोटे जे आहेत ते कुठं अटॅच होतात तर पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनच्या रिसेप्टर्सना. हे ग्रीन कलरचे जे स्ट्रक्चर दिसत आहेत ते सगळे रिसेप्टर्स आहेत, त्यांना जाऊन न्यूरो ट्रान्समीटर बाइंड होतात. आणि मग तो जो इम्पल्स आहे तो तसाच्या तसा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ट्रान्सफर केलेला आहे. म्हणजे इथं एकूणच काय झालेलं आहे या डायग्राममध्ये, एका न्यूरॉनमधून नर्व इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनमध्ये आलेला आहे. पण येत असताना डायरेक्ट आलेला आहे का? नाही. नर्व इम्पल्स कॅल्शियम चॅनलला ॲक्टिवेट करतो. कॅल्शियम सिनॅप्टिक वेसिकल्सना मेम्ब्रेनकडे पाठवतं. सिनॅप्टिक वेसिकल ज्यावेळी मेम्ब्रेनला अटॅच होतात तेव्हा त्याच्या आतमध्ये असणारे न्यूरो ट्रान्समीटर सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे जी स्पेस आहे मध्ये तिथं रिलीज केले जातात. तिथं असणारे जे न्यूरो ट्रान्समीटर आहेत ते रिसेप्टर्सना अटॅच होतात. कोणाच्या रिसेप्टर्सला? दुसऱ्या न्यूरॉनच्या रिसेप्टर्सना अटॅच होतात. आणि त्या रिसेप्टरच्या माध्यमातून मग दुसऱ्या न्यूरॉनमध्ये हा नर्व इम्पल्स पाठवला जातो. तर ही सगळी ट्रान्समिशनची प्रोसेस आहे, ते आपण डिटेलमध्ये पुढं बघणार आहे. पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ज्या 2 न्यूरॉनमध्ये जो स्पेस आहे मध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जी काही प्रोसेस होते या सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये त्याला सिनॅप्स असे म्हणतात. ओके, सो वी आर गोइंग टू सी दी सिनॅप्स.
Synapse, it is a junction between two nerve cells with synaptic cleft, that is a minute gap in between them. म्हणजे सिनॅप्स म्हणजे काय, दोन नर्व सेल्सच्या मध्ये असणारी जी सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे, एक छोटीशी गॅप आहे तुम्हाला दिसते, दॅट इज कॉल्ड ॲज ए सिनॅप्स. ओके. सिनॅप्स अलाउज ट्रान्समिशन ऑफ इम्पल्सेस बाय न्यूरोट्रान्समीटर ब्रिज. आता बघा, मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे की न्यूरोट्रान्समीटरच्या माध्यमातूनच इम्पल्स पाठवला जातोय, बरोबर आहे. कारण एका न्यूरॉनमधून काय पास होतं, न्यूरोट्रान्समीटर, आणि तोच न्यूरोट्रान्समीटर दुसऱ्या न्यूरॉनच्या रिसेप्टर्सना अटॅच होतो. म्हणजे इथं ब्रिज कुणाचा, ब्रिज आपण कोणाला म्हणतो, ज्या दोन भागांना जोडणारा जो काही मीडियम आहे त्याला ब्रिज म्हणतो. मग एका न्यूरॉनमधून न्यूरोट्रान्समीटर बाहेर येतात आणि दुसऱ्या न्यूरॉनला जाऊन अटॅच होतात. म्हणजे इथं न्यूरोट्रान्समीटर ब्रिजचं काम करत. ॲट द सिनॅप्स न्यूरॉन्स कम्युनिकेट विथ ईच अदर. म्हणजे हा जो सिनॅप्स आहे इथं दोन न्यूरॉन एकमेकांशी कम्युनिकेट करतात. द न्यूरॉन विच कॅरिंग इम्पल्सेस टू द सिनॅप्स इज कॉल्ड ॲज प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. असा न्यूरॉन की जो नर्व इम्पल्स सिनॅप्सपर्यंत आणतो त्याला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. आता आपण बघितलेला आहे डायग्राममध्ये, वरचा जो न्यूरॉन आहे तोच काय करतो, इम्पल्सेस सिनॅप्सपर्यंत आणतो, म्हणून त्यांना प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आपण म्हटलेला आहे. अ न्यूरॉन विच रिसिव्स इम्पल्स फ्रॉम दी सिनॅप्स इज कॉल्ड ॲज पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. हे लक्षात ठेवा, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन कोणता आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कोणता. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन कोण, जो सिनॅप्सकडून इम्पल्स घेतो, रिसीव्ह करतो, त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणतात. इन बिटवीन द टू नर्व सेल्स ए स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट हॅव्हिंग width about 20 to 30 नॅनोमीटर इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक क्लेफ्ट. बघा, मी तुम्हाला फिनॉमिनॉन सांगतोय काय काय. पहिला सांगितलं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन की जो नर्व इम्पल्स सिनॅप्सपर्यंत पोहोचवतो. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन काय आहे, जो नर्व इम्पल्स सिनॅप्सकडून रिसीव्ह करतो. आणि सिनॅप्टिक क्लेफ्ट म्हणजे काय की दोन न्यूरॉनच्या मध्ये जी स्मॉल स्पेस इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट आहे, जी की 20 ते 30 नॅनोमीटर इतकीच आहे, त्याला सिनॅप्टिक क्लेफ्ट असे म्हणतात. द प्रोसेस बाय विच इम्पल्सेस फ्रॉम प्री सिनॅप्टिक न्यूरॉन इज कंडक्टेड टू पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. बघा, सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे काय, आपण ते पुढे बघणार आहे पूर्ण प्रोसेस, पण तुम्हाला माहीत पाहिजे की व्हॉट इज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमधून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये इम्पल्सेस ट्रान्समिट केले जातात त्याला सिनॅप्टिक ट्रान्समिशन असे म्हणतात. ओके. इट इज ए वन वे प्रोसेस कॅरीड आउट बाय न्यूरोट्रान्समिशन. म्हणजे ही वन वे प्रोसेस आहे, म्हणजे एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये पाठवली जाते ॲट अ टाईम. म्हणजे एकाच वेळेस असं होऊ शकत नाही की एक मेसेज इकडून इकडे जातोय आणि रिव्हर्स दुसरा मेसेज तिकडून तिकडे जाते, असं होऊ शकत नाही. इट इज अ वन वे प्रोसेस कॅरीड आउट बाय न्यूरो ट्रान्समिशन. ओके, समजलेलं आहे. सिनॅप्स म्हणजे काय, सिम्पल प्रोसेस आहे. याच्यामध्ये किती गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे दोन न्यूरॉन पाहिजेत, त्यातला एक प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असणार आहे आणि एक पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असणार आहे. प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये काय असणार आहे, कॅल्शियम गेटेड व्होल्टेड गेटेड आयन चॅनल असणार आहे. त्याच्यानंतर सिनॅप्टिक वेसिकल्स असणार आहेत आतमध्ये की ज्याच्या आतमध्ये न्यूरोट्रान्समीटर असणार आहे. आणि इम्पल्स ज्यावेळी पास होतो तेव्हा तो कॅल्शियम गेटेड आयन चॅनलकडे येतो. मग कॅल्शियम गेटेड आयन सिनॅप्टिक वेसिकल्सना मेम्ब्रेनपाशी घेऊन जातात. मग मेम्ब्रेनपाशी गेल्यानंतर त्यामध्ये असणारे न्यूरोट्रान्समीटर सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज होतात आणि हे न्यूरोट्रान्समीटर मग दुसऱ्या न्यूरॉनच्या रिसेप्टर्सना अटॅच होतात आणि मग त्या रिसेप्टर्स तो इम्पल्स पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये पाठवतात. सो इम्पॉर्टंट गोष्टी, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, सिनॅप्टिक क्लेफ्ट
सिनॅप्टिक वेसिकल्स अँड न्यूरोट्रान्समीटर्स आणि कॅल्शियम गेटेड आयन. दॅट इज ओके. Okay, then coming to the next part, that is types of synapses. Okay, there are majorly two types of synapses. म्हणजे ही जी प्रोसेस होते ही दोन प्रकारे होते. कुठले आहे बघा, एक आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स अँड सेकंड वन इज द केमिकल सिनॅप्स. आता पहिल्यांदा बघूया व्हॉट इज इलेक्ट्रिकल सिनॅप्स. द गॅप बिटवीन टू न्यूरॉन्स म्हणजे इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये काय होतं बघा. द गॅप बिटवीन टू न्यूरॉन्स आर व्हेरी नॅरो, दॅट इज 3.8 नॅनोमीटर. ओके, म्हणजे बघा आता इथं काय सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिकल सिनॅप्स कोणामध्ये होतो की जिथं दोन न्यूरॉनच्या मधला जो गॅप आहे तो खूपच कमी असेल, म्हणजे 3.8 नॅनोमीटर टू 4 नॅनोमीटरपर्यंत असेल. अशा वेळी तिथं इलेक्ट्रिकल सिनॅप्स होतो. द सिनॅप्स बिटवीन सच क्लोज्ड न्यूरॉन्स इज मेकॅनिकल. बघा आता इथं ज्यावेळी दोन न्यूरॉन्स एकदम जवळ आहेत एकमेकांच्या, व्हेरी नॅरो स्पेस आहे त्यांच्यामध्ये सिनॅप्टिक क्लेफ्ट, तर अशावेळी तिथं इलेक्ट्रिकल सिनॅप्स तयार होत आणि त्यांच्यामध्ये असणारा सिनॅप्स जो आहे तो मेकॅनिकल असणार आहे. ओके, द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक इज फॉर्म्ड बिटवीन प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. बघा आता इथं काय होतं, इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये दोन न्यूरॉनमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक तयार होते. आता दोन न्यूरॉनच्या कुठल्या भागामध्ये, प्री आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये कुठला ब्रिज तयार होणार आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक. आता इथं बघा केमिकल नाही आहे, न्यूरोट्रान्समीटर नाही आहे, तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्ह लिंक तयार होणार आहे. ओके, द ट्रान्समिशन अक्रॉस द गॅप इज फास्टर बट डिपेंड्स ऑन कनेक्शन लोकेटेड ॲट गॅप जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स. ओके, आता इलेक्ट्रिकल इम्पल्स कसा असणार आहे, फास्ट असणार आहे, फास्टर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की करंट किती फास्ट रन होतो इलेक्ट्रिसिटीमध्ये. ज्यावेळी आपण बोर्डचं बटन दाबतो त्यावेळी काहीच सेकंदामध्ये तुम्हाला फॅन किंवा लाईट लागते. सो इलेक्ट्रिकल करंट हा किती वेगाने कंडक्ट होतो हे आपल्याला माहिती आहे. सो ट्रान्समिशन जे असणार आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्सचं हे खूपच फास्ट असणार आहे. पण ते कोणावर डिपेंड आहे, त्या गॅप जंक्शनच्या दोन न्यूरॉन्समध्ये असणारं जे काही कनेक्शन आहे त्याच्यावरती. ते स्ट्रॉंग कनेक्शन असेल तर फास्टर होईल, ते वीक कनेक्शन असेल तर स्लोवर होईल. सच सिनॅप्सेस आर फाउंड इन प्लेसेस विच रिक्वायर्स फास्टेस्ट रिस्पॉन्स. बघा असं सिनॅप्स कुठं असणार आहे बॉडीमध्ये, तर जिथं सगळ्यात फास्ट रिस्पॉन्स गरजेचा आहे. आता असं कुठलं आहे, डिफेन्स रिफ्लेक्सेस. ओके, आपल्या बॉडीचा डिफेन्स मेकॅनिझम आहे, तिथं तुम्हाला फास्ट रिफ्लेक्सेसची गरज आहे. ओके, म्हणजे आपण समजू शकतो की समजा आपल्या डोळ्याकडे काय कुठली तरी गोष्ट येत आहे तर आपले डोळे आपोआप झाकले जातात. ओके, एक क्षणात. सो इट इज अ फास्ट रिफ्लेक्स. मग इथं कुठला इलेक्ट्रिकल सिनॅप्स गरजेचा आहे. ओके, किंवा आपण गरम भांड्याला हात लावलं तर एकदम फास्ट आपण हात सोड, डिफेन्स रिफ्लेक्सेसमध्ये. ओके, किंवा एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा व्हायरस अटॅक करत असेल त्यावेळीसुद्धा डिफेन्स रिफ्लेक्सेस ॲक्टिवेट होतात. दे आर बाय डायरेक्शनल. आता इलेक्ट्रिकल इम्पल्स हे दोन्ही डायरेक्शनमध्ये ट्रान्समिट होऊ शकतात. अलाउज द ट्रान्समिशन इन द आयदर डायरेक्शन ऑर युनिडायरेक्शन. म्हणजे ते एका दिशेला पण जाऊ शकतात किंवा दोन्ही दिशेला सुद्धा जाऊ शकतात. ओके, देन द सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट सिनॅप्स इज द केमिकल सिनॅप्स. ओके, आता केमिकल सिनॅप्स म्हणजे काय बघा. दीज आर स्पेशलाइज्ड जंक्शन्स. आता केमिकल सिनॅप्स हे काय आहेत, स्पेशलाइज्ड जंक्शन आहेत आणि मोस्ट ऑफ दी सेल्समध्ये अशा प्रकारचं गॅपमध्ये तुम्हाला केमिकल सिनॅप्स बघायला मिळेल. द सेल्स ऑफ न्यूरल सिस्टीम सेंड केमिकल सिग्नल्स टू द अदर न्यूरॉन्स ऑर टू द नॉन न्यूरोनल सेल्स, दॅट इज ग्लँड ऑर मसल्स. म्हणजे
इथं काय होतं, न्यूरल सिस्टीम काय करते म्हणजे नर्व्स काय करतात की केमिकल सिग्नल्स पाठवतात दुसऱ्या न्यूरॉन्सला किंवा मग एखाद्या मसलला किंवा ग्लँडला. केमिकल सिग्नल म्हणजे काय, आता आपण जे पहिल्यांदा बघितलं ओके न्यूरो ट्रान्समीटर, हा काय आहे, एक प्रकारचं केमिकल सिग्नल आहे. ओके इथं इलेक्ट्रिकल इम्पल्स वापरला आहे का, नाही आहे, तर आपण केमिकल इम्पल्स वापरलं, केमिकल सिग्नल वापरलेला आहे जो की न्यूरो ट्रान्समीटर. म्हणजे आपण जे बघितलं ते केमिकल सिनॅप्सिस आहे. द सिनॅप्टिक गॅप इज लार्जर दॅन इलेक्ट्रिकल सिनॅप्स, दॅट इज 20 to 40 नॅनोमीटर. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जर गॅप खूपच कमी असेल 3.8 to 4 नॅनोमीटर तर तिथं इलेक्ट्रिकल सिनॅप्स होऊ शकतो. पण जिथं याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे 20 ते 40 नॅनोमीटर इतका गॅप आहे दोन न्यूरॉन्समध्ये त्या जंक्शनमध्ये, तर तिथं केमिकल सिनॅप्स होऊ शकतो. ओके केमिकल सिनॅप्स बिटवीन मोटर न्यूरॉन अँड मसल सेल इज कॉल्ड ॲज अ न्यूरोमॅस्क्युलर जंक्शन. बघा मोटर न्यूरॉन म्हणजे काय की जे न्यूरॉन्स ब्रेनपासून ऑर्गनला मेसेज पाठवतात त्यांना मोटर न्यूरॉन, आणि मसल्समध्ये जे काही केमिकल सिनॅप्स आहे त्याला न्यूरोमस्क्युलर जंक्शन असे म्हणतात. बरोबर आहे, कारण एक न्यूरॉन एका मसलला अटॅच होते म्हणजेच मेसेज पाठवते, म्हणून त्यांना न्यूरोमस्क्युलर जंक्शन असे म्हणतात. देर आर 3 कंपोनंट्स ऑफ द केमिकल सिनॅप्स. आता केमिकल सिनॅप्सचे 3 कंपोनंट आहेत जे की आपण ऑलरेडी बघितलेले आहे. पहिला काय असणार आहे, प्री सिनॅप्टिक टर्मिनल, दॅट इज एक्झॉनिक टर्मिनल. बघा प्री सिनॅप्टिक टर्मिनल हा सगळ्यात पहिला भाग असणार आहे, म्हणजे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचा इकडचा खालचा मेम्ब्रेन की जिथं वेसिकल अटॅच होणार आहे तो प्री सिनॅप्टिक टर्मिनल. दुसरा महत्त्वाचा कंपोनंट आहे केमिकल सिनॅप्सिसचा सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ पोस्ट सिनॅप्टिक सेल, युजली डेंड्राइट ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. बघा पोस्ट सिनॅप्टिक सेलचा सिनॅप्टिक मेम्ब्रेन, बघा इथे तुम्हाला रिसेप्टर्स दिसतात ना, दिसलेले ना त्या डायग्रॅममध्ये जिथं तुम्हाला ग्रीन कलरचे रिसेप्टर दिसणार ते एक मेम्ब्रेन आहे. ओके सो ते मेम्ब्रेनसुद्धा इम्पॉर्टंट आहे केमिकल सिनॅप्समध्ये. आणि तिसरा आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, म्हणजे जो दुसरा न्यूरॉन असणार आहे की जिथं केमिकल सिग्नलिंग पाठवलं जाणार आहे दुसऱ्या न्यूरॉनला, त्याला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असे म्हणतात. ओके तर हे 2 टाईप्स आहेत. मोस्ट ऑफ दी प्री सिनॅप्टिक न्यूरॉन्स, आता बघा की जनरली काय होतं म्हणजे इम्पल्सेस कसे पाठवले जातात. ओके मोस्ट प्री सिनॅप्टिक न्यूरॉन्स, आता केमिकल सिग्नलिंगमध्ये काय होतं बघा, मोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स दॅट इज प्री सिनॅप्टिक न्यूरॉन दॅट इज एक्झॉन्स हॅव सिनॅप्टिक नॉब्स दॅट इज कॉल्ड ॲज सिनॅप्टिक वेसिकल्स. मी सांगितलेलं आहे तुम्हाला की प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये सेंटरला तुम्हाला राऊंड सर्कल दिसलेले आहेत, त्यांना सिनॅप्टिक वेसिकल आपण म्हणतो. दॅट कंटेन न्यूरो ट्रान्समीटर मॉलिक्युल्स, हे पण सांगितलेलं आहे की त्याच्या आतमध्ये काय असतात तर न्यूरो ट्रान्समीटर असतात. वेन इम्पल्सेस रिचेस ॲट द सिनॅप्टिक नॉब, voltage sensitive calcium channels open and calcium diffuses inward from extracellular fluid. आता हे सांगितलेलं आहे की ज्यावेळी इम्पल्सेस येणार आहेत त्यावेळी कॅल्शियम गेटेड आयन ॲक्टिवेट होणार आहेत आणि हे कॅल्शियम गेटेड आयन काय करणार आहेत की या वेसिकल्सना मेम्ब्रेनपर्यंत पाठवण्याचं काम करणार आहे. When calcium concentration inside the cell increases, the synaptic vesicles fuse with cell membrane of presynaptic neuron. बघा इथं कॅल्शियम गेटेड आयन चॅन करणार आहे की आतल्या मेम्ब्रेन ह्या न्यूरॉनमध्ये कॅल्शियम डिपॉझिशन चालू करणार आहे. तुम्ही त्या डायग्राममध्ये बघितलं असेल की सेंटरला तुम्हाला कॅल्शियम आयन्स जास्त दिसणार आहेत. ज्यावेळी कॅल्शियम आयनची संख्या वाढेल त्यावेळी हे वेसिकल आपोआप जाऊन मेम्ब्रेनला अटॅच होणार आहे. ओके देन दे रिलीज देअर न्यूरोट्रान्समीटर बाय एक्झोसायटॉसिस, म्हणजे अटॅच झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय त्या डायग्राममध्ये इथं तुम्हाला डायग्राम दिसतीये की न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये. कुठल्या प्रोसेसने, एक्झोसायटॉसिस.
When neurotransmitter bind to receptors of the postsynaptic cell, ओके, म्हणजे काय होतं तर हे न्यूरोट्रान्समीटर जे बाहेर आलेले आहेत ते दुसऱ्या न्यूरॉनच्या रिसेप्टर्सना जाऊन अटॅच होतात, पोस्ट सिनॅप्टिक सेलच्या रिसेप्टर्सना. द ॲक्शन इज आयदर एक्सायटेटरी ऑर इनहिबिटरी. म्हणजे ही ॲक्शन एकतर थांबवण्यासाठी नर्व इम्पल्स किंवा मग पुढे पाठवण्यासाठी सुद्धा होऊ शकते. दिस डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ न्यूरोट्रान्समीटर इन्व्हॉल्ड. म्हणजे कुठला न्यूरोट्रान्समीटर तुम्ही पाठवला आहे याच्यावरती ही ॲक्शन डिपेंड असते. एक्सायटेटरी आहे म्हणजे त्यांना ॲक्टिवेट करणारी आहे की त्यांना इनहिबिट करणारी म्हणजेच थांबवणारी आहे. ओके सर, ते न्यूरोट्रान्समीटर कोणता आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. वन्स इम्पल्सेस हॅज बीन ट्रान्सफर्ड अक्रॉस दी सिनॅप्स, the enzyme like cholinesterase destroys neurotransmitter and synapse is ready to receive a new impulse. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, इम्पल्स एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये पाठवणार. ज्यावेळी एक इम्पल्स येणार आहे त्यावेळी कॅल्शियम आयन ॲक्टिवेट झालं, त्यांनी वेसिकल्स मेम्ब्रेनपाशी पाठवलं, वेसिकल्समधून न्यूरोट्रान्समीटर रिलीज झाले, ते दुसऱ्या न्यूरॉनच्या रिसेप्टर्सना बाइंड झाले आणि अशा पद्धतीने नर्व इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनमध्ये आला. मग ज्यावेळी दुसऱ्या न्यूरॉनमध्ये येणारा इम्पल्स त्यावेळी काय होतं आहे, एक एन्झाईम आहे कोलिनइस्टरेज. हे कोलिनइस्टरेज काय करणार आहे तर आता इम्पल्स तर गेला आहे, आता काम संपलेलं आहे, तर हे कोलिनइस्टरेज आतमध्ये असणारे जे काही न्यूरोट्रान्समीटर जे रिलीज व्हायला लागले त्यांना स्टॉप करणार आहे, डिस्ट्रॉय करणार आहे न्यूरोट्रान्समीटर. याच्यामुळे काय होणार आहे, पुढं दुसरा इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनमध्ये पाठवला जाणार नाही. म्हणजे एकदा गेला तो गेला, परत इम्पल्स जाऊ देणार नाही न्यूरोट्रान्समीटर जर डिस्ट्रॉय केले तर. आणि मग तो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनच्या इंट्रोडक्शनला ओके नवीन इम्पल्स घ्यायला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनसुद्धा दुसरा इम्पल्स रिसीव करायला परत तयार होईल. अशा प्रकारे हे सिनॅप्स आहे. ज्यावेळी आपण ही प्रोसेस बघू त्यावेळी तुम्हाला डीपमध्ये लक्षात येईल की सिनॅप्टिक ट्रान्समिशन कसं होतं. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. ओके, इथं तुम्हाला क्लिअर होईल की कशा प्रकारे मेसेज पाठवला जातो, इम्पल्स पाठवला जातो. ओके, थँक्यू.